नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? कमळी मालिका सध्या अत्यंत मनोरंजक वळणावर आली आहे. कमळी पुन्हा अन्नपूर्णा हाऊसमध्ये परतली असून कमळी आणि कामिनी यांच्यात थरारक सामना रंगला आहे. तर साई भंडाऱ्याच्या मंगलमय वातावरणात नियती कमळी आणि सरोजला पुन्हा एकदा समोरासमोर आणणार आहे. याआधी सरोजवर झालेल्या गोळीबारानंतर तिच्या पात्राचं पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. या संपूर्ण ट्रॅकच्या चित्रीकरणाबद्दल सरोजची भूमिका साकारणारी योगिनी चौक हिने तिचा अनुभव शेअर केला. मालिकेत सरोजला गोळी लागणार हे कळल्यानंतर अभिनेत्री योगिनी चौक देखील घाबरली होती. तिनं संपूर्ण सीन शूट करतानाचा अनुभव शेअर केला. योगिनी म्हणाली, सरोजला गोळी लागल्यानंतर मला वाटू लागलं होतं की आता माझं पात्र मालिकेतून संपणार की काय. पुढे कथेत काय होणार याची आम्हा कलाकारांना देखील कल्पना नसते. त्यामुळे मी आमच्या क्रिएटिव्ह टीमला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की सरोजला गोळी लागते पण ती वाचणार आहे. गोळी लागण्याचा सीन मी आयुष्यात पहिल्यांदाच केला त्यामुळे मी खूप उत्सुक होते. पडद्यावरील प्रसंग खरा वाटावा यासाठी शरीराची हालचाल, चेहऱ्यावरील भाव आणि प्रत्येक गोष्टीकडे मी विशेष लक्ष दिले. योगिनी पुढे म्हणाली, आमचे दिग्दर्शक यांनी प्रत्येक बारकावा समजावून सांगितला. त्यामुळे हा सीन करताना खूप काही शिकायला मिळालं. रक्त उडण्याचा इफेक्ट आणि संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. मात्र सरोजच्या पात्रावर एवढं मोठं संकट येताना अभिनेत्री म्हणून मला खूप वाईट वाटलं. त्या दिवशी मी भावूक झाले होते पण मनात विश्वास होता की सरोज पुन्हा एकदा परत येणार आहे. मालिकेत गोळी लागण्याची सीन टेलिकास्ट झाल्यानंतर योगिनीला प्रेक्षकांकडून फोन मेसेज आले. तिनं सांगितलं, हा भाग प्रसारित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून, मित्रांकडून खूप मेसेज आले. सरोज आता मरणार का? तू आता मालिकेत नाही आहेस का? नवीन मालिका स्वीकारलीस का? असे अनेक प्रश्न मला विचारले गेले. तेव्हा मी फक्त एवढेच सांगायचे की थोडा ब्रेक आहे पण मी पुन्हा येणार आहे. साई भंडाऱ्यातील आणि गोळी लागल्यावर पडण्याचा सीनही तितकाच आव्हानात्मक होता. कमळी माझा हात पकडते आणि माझा हात निसटतो. हा प्रसंग खरा वाटावा यासाठी आम्ही अनेक रिटेक केले. अशा स्टंट सीनचं चित्रीकरण कसं केलं जातं हे त्या दिवशी जवळून शिकायला मिळालं. हा संपूर्ण अनुभव खूप शिकण्यासारखा होता. त्यासाठी मी आमचे लेखक, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचं मनापासून आभारी आहे. मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये साई मंदिरातील प्रसंग कमळीला तिची आई जिवंत असल्याची जाणीव होऊ लागते. त्यानंतर कमळी आणि सरोज यांची भेट घडते.